सर झोप किती इम्पॉर्टंट आहे एखाद्याच्या आयुष्यामध्ये? झोप तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी श्वास इम्पॉर्टंट. कारण की लहान मूल पण आईच्या पोटामध्ये जेव्हा असतं, गर्भामध्ये असतं, त्यावेळी ते अन्न खात नसतं, ते श्वास घेत असतं, ते अम्बिलिकल कॉर्डच्या थ्रू, आणि ते शांत झोप घेत असतं. तर झोप ही तुमच्या आईच्या गर्भावस्थेतून असल्यापासूनची असणारी क्रिया आहे. त्यामुळे आजच्या घडीला जर तुम्ही मला विचारणार की व्हॉट इज सक्सेस अकॉर्डिंग टू मी, देन ज्याला साऊंड स्लीप आहे, ज्याला शांत झोप आहे, सुखाची झोप आहे, प्रसन्न झोप आहे, तो खरा सुखी आहे, तो खरा सक्सेसफुल आहे. तर झोपेचं सर्वात सायंटिफिक मी तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही झोपत असता तेव्हा तुम्ही नुसते विश्रांती घेत नाहीये, तर आपल्या सिस्टम मध्ये एक अशी व्यवस्था आहे की त्यावेळी ब्रेन स्वतःला डिटॉक्स करत असतो. म्हणजे जे काही वेस्ट प्रॉडक्ट ब्रेन मध्ये तयार झालेलं आहे ते तो वेस्ट प्रॉडक्ट सेरेब्रोस्पायनल फ्लुइडच्या द्वारे सर्क्युलेशन मध्ये टाकतं आणि सर्क्युलेशनच्या द्वारे ते शरीरातून बाहेर फेकलं जातं. तर झोप ही झोप नाहीये, झोप ऍक्च्युली एक स्वतःमध्ये एक थेरपी आहे. झोप ही स्वतःमध्ये एक मेडिसिन आहे. आणि त्या सिस्टमचं जे म्हणजे तो जो पूर्ण हा जी प्रोसेस आहे ही तेव्हाच होऊ शकते ज्यावेळी माणूस कमीत कमी 6 ते 8 तास झोप. मग ती असं नाही नाईट शिफ्ट वाले म्हणते आम्ही ती रात्री नाही घेऊ शकत, तर तुम्ही सकाळी उठून घ्या, पण तुमची 6 ते 8 तास झोप होणं खूप महत्वाचं आहे. कारण की त्या झोपेतून तुमच्या ब्रेन मधलं प्युरिफिकेशन होत आहे, वेस्ट मटेरियल बाहेर जायचं आहे. तुमचा ब्रेन शांत नव्हे तर शुद्धीकरणाची सुद्धा प्रोसेस होत असते आणि त्याच प्रोसेससाठी झोप ही अत्यंत महत्वाची गोष्ट. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.